नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता पार्थ नंदिनी आणि काव्याला म्हणू लागतो या चिठ्ठीमध्ये ज्या दोघांची नावं येतील ती दोघं आजचा स्वयंपाक बनवतील, चालेल ना? तर त्याचवेळी आता काव्य म्हणते नाही, या गोष्टीवर माझा विश्वासच नाही आहे ताई. अगं यात पण त्यांनी चिटिंग केली असणार, नक्कीच 100%. मला सांग, आतासुद्धा आपल्या दोघांचीच नावं आली तर आपल्याला स्वयंपाक करावा लागणार, मग काय उपयोग आहे? तर आता त्याचवेळी नंदिनी म्हणू लागते, काळजी करू नकोस, तसं जर झालं तर आपण पुन्हा चिठ्ठ्या टाकूयात, तू कशाला काळजी करतेस? तर त्याचवेळी जीवा म्हणू लागतो, अहोय चकाचक बाई, किती बोलणार आहात, चिठ्ठी उचलताय ना? नंदिनी म्हणते, हो उचलते. आता नंदिनी एक चिठ्ठी उचलते तर त्याचवेळी जीवा म्हणतो हिचंच नाव असणार, परंतु आता नंदिनी सर्वांना नाव दाखवते तर त्यावर जीवाचं नाव असतं. आता मात्र जीवा शांतच होतो. तर त्यानंतर आता पार्थ म्हणू लागतो, यापुढची चिठ्ठी मी उचलणार. काव्य म्हणते, अजिबात नाही, माझा तुमच्यावर अजिबातच विश्वास नाही आहे. तुम्ही माझ्या नावाची किंवा ताईच्या नावाची चिठ्ठी उचलली तर, आणि मग आम्हाला जेवण करावं लागेल, त्यापेक्षा नकोच, मीच चिठ्ठी उचलते. आता बघ ताई, मी काय कमाल करते, असं म्हणत आता काव्य एक चिठ्ठी उचलते. पार्थ विचारतो, कोणाचं नाव आहे? आता मात्र काव्य शांतच होते, कारण त्या चिठ्ठीवर तिचं स्वतःचंच नाव असतं. आता स्वयंपाक करायची वेळ काव्यावरच येणार, ह्यामुळे काव्य काही बोलतच नाही, आणि ते सुद्धा जीवासोबत तिला जेवण करावं लागणार होतं. तर आता पार्थ म्हणू लागतो, देव आहे तर, मागच्या वेळी मी आणि नंदिनीने जेवण बनवलं होतं, परंतु यावेळी जीवा, तू आणि काव्या, तुम्ही दोघांनी जेवण बनवायचं आहे. आता हेच फायनल. आता मात्र जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इथे आता रम्या सर्व पुरावे घेऊन खुश होते आणि म्हणू लागते, माझा तर विश्वासच बसत नाहीये की एवढे सारे पुरावे आपल्याला मिळाले आहेत. आई, आपण एक काम करूयात का? आता घरी कोणीच नाहीये, मामी एकटीच घरी आहे, मग आपण हे सर्व पुरावे मामीलाच दाखवूयात का? म्हणजे मामीला हे पुरावे दाखवल्यानंतर तिला जो धक्का बसेल ना, तो पाहण्यात खूपच मजा येईल. तर वसुआत्या म्हणतात, नाही रम्या, असं काहीही करायचं नाही. रम्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तमाशा हा गर्दीत करायचा असतो, एकट्या धुकट्या माणसात नाही. अगं रम्या, हे सर्व पुरावे आपण सगळ्यांसमोर सादर करायचे आहेत. म्हणजे बघ ना, सर्वजण असताना आपण हे पुरावे छान पद्धतीने प्रेझेंट करायचे आणि त्यानंतर चौघांच्याही आयुष्याला पूर्णविराम लावायचं, चौघांचंही नातं तिथेच संपवायचं. परंतु रम्याला काही धीर धरवत नसतो. रम्या म्हणते, आई अगं मग चल ना, हे सगळे पुरावे आपण मामीला दाखवूयात, आणि मामीला यांच्या नात्याबद्दल कळालं ना की मग पार्थ माझा होणार आहे. अगं पार्थ माझा होण्यासाठी एवढे पुरावे पुरेसे आहेत. वसुआत्या म्हणतात, नाही रम्या, अगं हे पुरावे मानिनीला दाखवून काहीच उपयोग नाही आहे, कारण मानिनी हलेल परंतु ती स्वतःला सावरेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मुलांचे संसार सावरण्याचा प्रयत्न करेल. ती मुलांचे संसार तुटू देणार नाही, आणि त्यासाठीच मानिनी प्रयत्न करेल. आपल्याला जर पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी या सगळ्यांना तोडायचं असेल तर मला तरी असं वाटतं की आपल्या हाती अजून भक्कम पुरावा लागणं गरजेचं आहे. मला असं राहून राहून का वाटतंय की आपल्याला यापेक्षा सुद्धा भक्कम पुराव्याची गरज आहे. तर आता रम्या म्हणू लागते, आई अगं एवढे पुरावे बस आहेत, असं म्हणत रम्या सर्व पुरावे उचलते आणि म्हणू लागते, आई चल, आपण हे सर्व पुरावे मामीला दाखवूयात. अगं मला कधी एकदा हे सर्व पुरावे मामीला दाखवते आणि पार्थ माझा होतो असं झालंय. वसुआत्या म्हणतात, रम्या धीर धर, अगं तुझं काय चाललंय? मला वाटतंय ना की आपल्याला भक्कम पुरावा हवाय, मग तो भक्कम पुरावा आपल्याला शोधावाच लागेल. आणि त्याचवेळी वसुआत्यांचं लक्ष तिथे असणाऱ्या टॅटू पॅम्पलेटकडे जातो. आता वसुआत्या टॅटू पॅम्पलेट असं म्हणत ते हातात घेतात आणि पाहतच रम्याला म्हणतात, रम्या इथे टॅटू पॅम्पलेट काय करत आहे गं? रम्या म्हणते, म्हणजे? तर वसुआत्या म्हणतात, अगं कदाचित त्या दोघांनी आपली नावं एकमेकांच्या हातावर वगैरे कोरून तर घेतली नसेल ना? तर आता रम्या म्हणू लागते, नाही गं, त्यांच्या हातावर किंवा बॉडीवर मी नावं तशी कधी पाहिलीच नाही आहेत. तर वसुआत्या म्हणतात, ज्या अर्थी या सगळ्या वस्तूंमध्ये हे पॅम्पलेट आहे त्या अर्थी नक्कीच काहीतरी गडबड आहे. वसुआत्या रम्याला म्हणतात, माझी खात्री आहे की यामागे नक्कीच काहीतरी स्टोरी असावी. तर आता रम्या ते पॅम्पलेट हातात घेते आणि म्हणू लागते, अगं असं जर असेल तर ते मग आपण शोधून काढूयात ना.
असं म्हणत रम्या आणि वसू आत्या आता त्या टॅटू पार्लरमध्ये जायचं ठरवतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्या आणि जीवा या दोघांवर आता जेवण बनवण्याची जबाबदारी असल्यामुळे दोघंही कामाला लागलेले असतात. आता जीवा मिक्सर लावतो आणि त्यानंतर ती चटणी टेस्ट करून पाहतो, पण त्याच्या लक्षात येतं की त्यामध्ये मीठच नाहीये. जीवा आता काव्याला आवाज देत म्हणतो, जरा मीठ देतेस का, मी यात मीठ घालायलाच विसरलो आहे. आता काव्या जीवाजवळ मीठ आणून देते आणि त्याचवेळी नकळतच ती जीवाला म्हणते, अरे. तर जीवा म्हणतो, काय झालं, काही बोलायचं आहे का. तर आता काव्या म्हणते, नाही काही नाही. जीवा म्हणतो, अगं सांग ना काय झालंय. तर आता काव्या जीवाला म्हणते, जीवा, गेल्या वेळी आपण इथे आलो होतो त्यावेळी तुला इथे छातीजवळ भाजलं होतं ना, आता दुखतं का रे ते. तर जीवा म्हणतो, नाही नाही, आता त्याचा त्रास वगैरे काहीच होत नाही. तर काव्या म्हणू लागते, जेव्हापासून आपण इथे आलोय तेव्हापासून सतत माझ्या डोळ्यासमोर तेच दृश्य आहे, सतत मला तेच आठवतंय. तर आता जीवा म्हणू लागतो की हो, मलाही त्याच गोष्टी आठवत आहेत आणि म्हणूनच मी आल्या आल्यावरती काही पुरावा मागे तर राहिला नाहीये ना, ते चेक करण्यासाठी गेलो होतो, परंतु मिथुन काकांनी सर्वच पुरावे नष्ट केले आहेत. काव्या म्हणते, ते एक बरं झालं. परंतु जीवा, कागदोपत्री सर्व पुरावे नष्ट झाले आहेत, पण मनातील पुराव्यांची राख कधी होणार आहे सांग ना. या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. आता हे सगळं काही खरंच खूप कठीण होत जातंय. तर आता जीवा म्हणू लागतो, परंतु काव्य, आपल्याजवळ दुसरा कुठला पर्यायच नाहीये. आपण हे सगळं काही नात्यांसाठीच करतोय ना, आणि तसंही आपण नंदिनी किंवा पार्थदादा यांना तर दुखवत नाही आहोत ना, किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची आपण त्यांची फसवणूक करत नाही आहोत. परंतु हे सगळं काही काव्याला पटत नसतं. काव्याला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो. तर जीवा आता काव्याला समजावत म्हणतो, काव्या, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगं बघ ना, समजा आपण वेगवेगळ्या घरात राहिलो असतो, म्हणजे पार्थदत्ता आणि तू वेगळ्या ठिकाणी, मी आणि नंदिनी वेगळ्या ठिकाणी, तर एका पॉईंटला आपण हे सत्य त्यांना सांगू शकलो असतो, त्यांना समजावलं असतं. परंतु आता परिस्थिती तशी नाहीये. आपण सर्वच जण एकत्र राहतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपलं सत्य नाही सांगू शकत, कारण हे सत्य मी नंदिनीला तरी नाही सांगू शकत आणि मी नंदिनीला कधीच दुखावू शकत नाही, कारण मी नंदिनीवर प्रेम करतोय. आता हे ऐकल्यानंतर काव्याला थोडा धक्काच बसतो. काव्या जीवाकडे पाहू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नंदिनी जीवावर प्रेम करते हे तिने आता पार्थला सांगितलेलं असतं. तर पार्थ म्हणतो, काय म्हणजे तुम्ही जीवावर प्रेम करताय. अहो, म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम, आई बोलते ते अगदी खरं ठरलं. तर नंदिनी म्हणते, अहो तुम्ही गप्प बसा, हळू बोला, केवढ्या मोठ्याने बोलताय तुम्ही, आपलं बोलणं कोणीतरी ऐकेल. तर पार्थ म्हणतो, अहो या फार्म हाऊसवर आपल्या चौघांव्यतिरिक्त कोणीच नाहीये, त्यामुळे कोणीही ऐकणार नाही, तुम्ही बसा बरं. असं म्हणत आता पार्थ आणि नंदिनी गप्पा मारण्यासाठी बसतात. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, मी काय म्हणतो, मी आणि काव्य कुठेतरी बाहेर दूर निघून जातो, म्हणजे तुम्हाला त्याला जसं प्रपोज करायचंय तसं करा. नाही नाही, मी काय म्हणतो, मी आणि काव्या तुमच्यासाठी छान असं छोटंसं डेकोरेशन करतो आणि मग तुम्ही जीवाला प्रपोज करा. कसं करा माहितीये, गुडघ्यावर बसा, गुलाबाचं फूल द्या आणि छान असं काहीतरी म्हणत त्याला प्रपोज करा. आता एवढा पार्थ उतावळा झालेला असतो. नंदिनी म्हणते, हो हो सगळं काही होईल, परंतु तुम्ही अगोदर चहा प्या बरं, आणि माझ्यापेक्षा जास्त आनंद तुम्हालाच झालाय, तुम्हालाच सगळ्याची घाई झाली आहे. तर पार्थ म्हणतो की हो, कारण मला माझ्या भावाला सुखात पाहायचं आहे. तर नंदिनी पुढे म्हणते, हो, मला सुद्धा माझ्या बहिणीला आनंदात बघायचं आहे, तेही तुमच्या सोबतच. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, तुम्ही तुमच्या बहिणीच्या आनंदाची काळजीच करू नका, कारण मी तिच्या सुखाचा नेहमीच आणि आनंदाचाही विचार करतो. ज्या दिवशी आमची लग्नगाठ बांधली गेली आहे ना, तेव्हापासून मी फक्त तिच्या आनंदासाठीच झटतोय. तर हे ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते की हो, हे मात्र तुम्ही खरं बोलताय, कारण मी स्वतः पाहिलं आहे. काव्य तुमच्याशी कितीही तुटक वागली, कितीही तिने तुमचा रागराग केला, तरी सुद्धा तुम्ही मात्र कधीही तुमचा तोल चावू दिला नाही, किंवा कधीही तुम्ही तिच्यावर चिडला नाहीत, तिच्यावर रागवला नाहीत. नेहमीच तिला समजून घेतलं, तिच्या आनंदाचा विचार केलात, तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच घालवू दिलं नाही, तिचं मन कायम तुम्ही जपलात. खरंच खूप केलंय तुम्ही माझ्या बहिणीसाठी. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, तुम्ही सुद्धा माझ्या भावासाठी खूप काही केलं आहे. त्याच्यासाठी वेडे वाकडे शब्दही तुम्ही झेललात आणि नेहमीच त्याच्या सुखाचा विचार केलात. मनातल्या गोष्टी नेहमी मनातच ठेवलात, परंतु शेवटी त्या ओटावर आल्यात आणि मला कळल्यात. आता नंदिनी लाजू लागते. पण नंदिनी, आपण चौघही एकमेकांचे फ्रेंड झालोत आणि म्हणूनच हे नातं स्वीकारायला आपल्याला एक ऊर्जा मिळाली, बरोबर ना. तर नंदिनी म्हणते, खरं आहे पार्थ. कसं असतं ना पार्थ,
आपल्या आयुष्यात एखादी वाईट घटना घडते किंवा चुकीचं काहीतरी घडतं, त्यावेळी आपण देवालाच दोष देतो. आपण म्हणतो आपल्याच बाबतीत नेहमी असं का घडतंय, माझा देवावर एवढा विश्वास आहे तरी सुद्धा देवाने माझ्याच बाबतीत असं का केलंय. पण पार्थ, काही कालावधीनंतर कळतं की देवाचा प्लॅन किती ग्रेट होता. पार्थ म्हणतो, हो अगदी खरं आहे. असंच असतं नंदिनी, एक प्लॅन आपला असतो आणि एक प्लॅन देवाचा असतो. परंतु आपला प्लॅन काहीच उपयोगाचा नसतो, कारण देवाचाच प्लॅन नेहमी वर्क होत असतो. अहो बघा ना, मागच्या वेळी आपण चौघही फार्म हाऊसवर आलो होतो, पण जीवा आणि काव्या असून नसल्यासारखे होते. परंतु आज आपण चौघही फार्म हाऊसवर आलो आहोत आणि ते दोघंही खूप आनंदात आणि आपल्यासोबत मिळून मिसळून आहेत. आणि हाच नंदिनी आपल्या प्रयत्नांचा विजय आहे. आपण आपल्या प्रेमावर, आपल्या मैत्रीवर, आपल्या नात्यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लग्नावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच आपलं हे नातं सहज सोपं आता जोडण्यासाठी मदत झाली. तर दुसरीकडे जीवाचं नंदिनीवर प्रेम आहे हे ऐकल्यानंतर काव्या खुश होते आणि म्हणू लागते, काय खरंच? तर जीवा म्हणतो की हो, हे सगळं काही घडल्यानंतर माझा प्रेमावरचा विश्वासच उडाला होता. परंतु तुझ्या नंदिनी ताईने काय जादू केली आणि त्यानंतर मी खरंच पुन्हा एकदा प्रेमात पडलो तुझ्या नंदिनी ताईच्या. तुझ्या ताईमुळेच या नवीन जीवाचा जन्म झाला आहे. तर आता काव्या म्हणते, हो पण तुझ्या मनातली ही भावना, तुझ्या मनातलं हे प्रेम तू ताईसमोर व्यक्त केलंयस का? जीवा म्हणतो, नाही ना, मला भीती वाटते. तर काव्या म्हणते, काय हे जीवा, तू का घाबरतोयस? अरे जाऊन बिनधास्तपणे व्यक्त कर ना प्रेम आणि बोल जाऊन बिनधास्त, जसा तू माझ्याशी बोलला होतास. आता नकळतच काव्या आपल्या भूतकाळाबद्दल जीवाच्या समोर बोलते. आता मात्र काव्या शांतच होते आणि जीवाला म्हणते, सॉरी जीवा. जीवा म्हणतो, असू देत, काहीच हरकत नाही. तर काव्या म्हणते, नाही जीवा, हेच सगळं काही सोपं नाही आहे. अरे बघ ना, आता सहजच मी आपल्या भूतकाळाबद्दल बोलून गेली. खरं तर तुमच्या नात्याबद्दल समजल्यावर मी खरंच खूप खुश झाले आहे. मी तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे जीवा. परंतु बघ, ही गोष्ट अजूनही मनात आहेच. या गोष्टी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मनातूनही जात नाही आहेत. आणि त्याचं कारण खूप सिंपल आहे जीवा. जोपर्यंत मी बोलून मोकळी होत नाही ना, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी माझ्या मनातून जाणारही नाहीत. आणि म्हणूनच मला आता या सगळ्या गोष्टीतून मोकळं व्हायचं आहे. जोपर्यंत या सगळ्या गोष्टीतून, या सगळ्या आठवणीतून मी मोकळी होत नाही, तोपर्यंत नवीन नात्याचा स्वीकार करणं माझ्यासाठी खरंच खूप कठीण जाणार आहे. तर काव्या पुढे म्हणते, जोपर्यंत मी बोलून मोकळी होत नाही तोपर्यंत हा भूतकाळ मला सुखाने जगू देणार नाही. तर जीवा म्हणतो, अगं जाईल ते डोक्यातून. तर आता नकळतच काव्या जीवाला प्रश्न करत म्हणते, तुझ्या डोक्यातून हे गेलंय का सगळं? तर काव्याच्या प्रश्नाचं उत्तर देत जीवा म्हणतो, हो म्हणजे काय, मी सगळं काही विसरून गेलो आहे. तर काव्या म्हणते, हो का जीवा? मग ज्यावेळी मला ठसका लागला त्यावेळी तू माझ्या डोक्यावर पाणी ओतायला का लावतास जीवा? आता काव्याच्या या प्रश्नानंतर जीवा शांतच होतो. आता काव्याच्या या प्रश्नाचं जीवाकडे काहीच उत्तर नसतं. काव्य म्हणू लागते, जीवा तुला वाटतंय की आपण ह्या सर्व गोष्टी विसरून गेलो आहोत, परंतु नाही जीवा. आपला भूतकाळ आपल्या डोळ्यासमोर अजूनही आहे. त्या आठवणी डोळ्यासमोर अजूनही आहेत आणि म्हणूनच वर्तमानाचा हात पकडणं आपल्यासाठी कठीण जातंय जीवा. वर्तमानाचं नातं स्वीकारणं कठीण जातंय. आपण कितीही म्हटलं की आपण सगळं काही विसरून गेलो तरीसुद्धा या गोष्टी अजूनही मनात तशाच खरखरून आहेत. तर जीवा म्हणतो, हो अगदी खरं आहे, माझंही तेच होतंय, मलाही काय करावं काहीच कळत नाहीये. तर काव्य म्हणते, सांगून टाकायचं सगळं. जोपर्यंत आपण आपला भूतकाळ, आपला इतिहास सगळ्यांसमोर सांगत नाही तोपर्यंत आपला हा इतिहास पुसला जाणार नाही. जीवा, आपण आपल्या नात्याबद्दल, आपल्या भूतकाळाबद्दल नंदिनीताईला आणि पार्थना सांगूयात. म्हणजे या सगळ्यातून आपण हळूहळू बाहेर तरी पडू शकतो. परंतु हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. काव्या जीवाला समजावत म्हणते, जीवा हे बघ, आपण इथे चौघच आहोत, इथे कोणीही नाहीये. आपण समोरासमोर बसू, समजावू त्यांना आणि सगळं काही सांगून मोकळं होऊयात. सगळं सांगून टाकूयात, काहीच मनात ठेवायचं नाही. परंतु हे मात्र जीवाला काही पटत नसतं. जीवा म्हणतो, नाही नाही, ही आयडिया मला तरी आवडली नाही. तर काव्या म्हणते, पण जीवा म्हणतो, त्यांनी ही गोष्ट ऐकलीच नाही तर? तर काव्या म्हणते, जीवा असं होणार नाही. अरे जे नातं आपण आपल्यासाठी नको होतं आणि आपल्याला हे नातं ओझ्यासारखं वाटत होतं, तेच नातं आत्तापर्यंत ही दोघं इथपर्यंत घेऊन आली आहेत. आणि ते नातं जपण्यासाठी त्या दोघांनीही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत. आणि आता जर त्यांना कळालं की या नात्यामध्ये फक्त ते दोघेच खऱ्या अर्थाने प्रयत्न करत होते, ते दोघेच प्रामाणिक होते, मग त्यांना किती वाईट वाटणार आहे.
आणि जर अचानक त्यांनी आपला हात चिरकारला ना, तर आयुष्यात कधीच ते आपला हात पकडणार नाही. भविष्यात ते कधीच आपले होणार नाहीत जीवा. जीवा म्हणतो ते सगळं आहेच, पण तर आता काव्या म्हणते हीच ती वेळ आहे. हीच वेळ आहे की त्या दोघांनाही सत्य सांगणं. हवं तर जीवा तू काहीच बोलू नकोस, सगळं काही मी बोलेन. परंतु नाही, आता मी थांबू शकत नाही. आता मला ताई आणि पार्थ यांना हे सगळं काही सांगावंच लागेल. असं म्हणत आता जीवाचं काही ऐकून न घेता काव्या तिथून निघालेली असते. आता जीवा काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काव्या काही थांबत नाही. तर दुसरीकडे आपल्या मनातील भावना पार्थ नंदिनीसमोर व्यक्त करत म्हणतो, नंदिनी, मी सुद्धा त्या क्षणाची वाट पाहतोय की कधी एकदा तुमची बहीण हे नातं स्वीकारते, कधी एकदा या नात्यासाठी ती तयार होते. मी सुद्धा तो क्षण कधी येत आहे याचीच वाट पाहत आहे. तर नंदिनी म्हणते, मग मी माझ्या बहिणीला पुश करू का? तर पार्थ म्हणतो, नाही, नको, स्वतःहून त्यांनी हे नातं स्वीकारू देत. तर नंदिनी म्हणते, पण का असं? मी तिला सांगते ना. पार्थ म्हणतो, नाही नंदिनी, मला असं वाटतंय की काव्याने जे काही करावं ते अगदी मनापासून करावं. आणि मला खात्री आहे काव्या त्यांचं असणारं प्रेमही व्यक्त करतील, हे नातंही स्वीकारतील आणि हे लग्नही मान्य करतील. आणि या सगळ्याच्या त्या शेवटच्या टप्प्यात आहेत आणि मला त्याचाच आनंद आहे. आता हे सगळं काही काव्या आणि जीवाने ऐकलेलं असतं. आता काव्या जीवाकडे पाहू लागते. इकडे नंदिनी खूप खुश असते. तर नंदिनी पार्थला म्हणते, मलाही जीवांच्या बाबतीत असंच वाटतं. जीवानेही प्रेम स्वतःहून व्यक्त करावं असंच मला वाटतं. खरं तर या अगोदर जीवांचं एका मुलीवर प्रेम होतं. मी तिला मिस के म्हणायची. तर आता हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो, मला हे जीवाने कधी सांगितलंच नाही. तर नंदिनी म्हणते, झालं, ते सगळं काही तिथेच संपलं आहे. ती गेली आहे मुलगी. आणि पार्थ सांगायचा मुद्दा इतकाच की आता जीवांनी त्यांचा भूतकाळ मागे टाकत वर्तमानाचा हात धरला आहे. त्यांनी जर वर्तमानात माझा हात धरला असेल तर भविष्यात मी त्यांचा हात कधीच सोडणार नाही. असं म्हणत नंदिनी तिच्या मनातील भावना आता पार्थसमोर व्यक्त करत असते आणि हे सगळं काही जीवानी काव्य ऐकत असतात. तर नंदिनी पार्थला म्हणते, खरं सांगायचं तर जीवानी खूप दुःख भोगलं आहे आणि आता यापुढे माझ्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं दुःख व्हायला नको. मी त्यांना कधीच दुखवणार नाही. तर पार्थ म्हणतो की हो, मला सुद्धा असंच वाटतंय. माझ्यामुळे काव्यात दुःखी झालेल्या मला अजिबातच आवडणार नाही आणि म्हणून त्यासाठीच माझे नेहमी प्रयत्न असतील. काव्या नेहमी खुश राहाव्यात यासाठीच मी प्रयत्न करेन. कारण कसं आहे ना नंदिनी, त्या जर माझ्यामुळे दुःखी झाल्या ना तर सर्वात जास्त मलाच वाईट वाटेल. आता पार्थच्या मनातील काव्याबद्दल असणाऱ्या भावना काव्याने स्वतःहून ऐकलेल्या असतात. आता ज्यावेळी पार्थ मागे वळून पाहतो तर काव्य आणि जीवा तिथेच असतात. पार्थ म्हणतो, काय हे आमचं बोलणं चोरून ऐकताय का? काव्य म्हणते, नाही नाही. तर त्यानंतर नंदिनी म्हणते, पण जेवणाचं कुठपर्यंत आलंय? जीवा म्हणतो की हो, होतच आलंय. नंदिनी म्हणते, एक मिनिट, काहीतरी जळल्याचा वास येतोय. असं म्हणत नंदिनी धावत पळत किचनमध्ये येते तर इथे चपाती करपलेली असते. नंदिनी म्हणू लागते, हे काय आहे काव्या? काव्य म्हणते, ताई अगं सॉरी. आता काव्या हातानेच ती चपाती उचलत असते. नंदिनी म्हणते, अगंही चटका लागेल. तर त्यानंतर काव्य म्हणते, ताई खरंच सॉरी. तर आता पार्थ म्हणू लागतो, असू देत, तसंही कडक चपाती आणि कडक बायको मला खूप आवडते. आता मात्र काव्या पार्थकडे पाहू लागते. तर जीवा म्हणतो, नाही नाही, यांची काही चूक नाही आहे, चूक माझीच आहे. कारण चपाती मी भाजत होतो, त्याच्यामुळे माझ्यामुळे झालं हे सगळं काही. नंदिनी सॉरी हा. नंदिनी म्हणते, अहो किती सॉरी बोलाल आणि काय एवढा विचार करताय? तुम्हाला मसाला पापड आवडतो ना? मग आपण याचा मसाला पापड बनवूया का? छान टमॅटो कांदा टाकून आणि त्यावर शेव टाकून आपल्यासाठी छान असा मसाला पापड मी तयार करते. असं म्हणत आता नंदिनी सर्वांसाठी मसाला पापड बनवायला घेते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अजून भक्कम पुरावा शोधण्यासाठी वसू आत्या आणि रम्या टॅटू पार्लरमध्ये पोहोचतात आणि तिथे गेल्यानंतर त्या दादांना म्हणतात, आम्हाला थोडी माहिती हवी होती, तुम्ही येता का बाजूला? तर ते दादा म्हणतात, बरं ठीक आहे. आता रम्या त्यांना जीवाचा फोटो दाखवते आणि म्हणू लागते, तुमच्याजवळ या मुलाने टॅटू काढला आहे का? तर ते म्हणतात, नाही मॅडम, मला तरी नाही माहीत. तर त्यानंतर आता रम्या काव्याचा फोटो दाखवते आणि म्हणू लागते, कदाचित या मुलीने काढला असावा. तर ते दादा म्हणतात, नाही, एवढं काही आठवत नाही, कारण आमच्याकडे असे बरेच जण टॅटू काढून जातात, त्यामुळे कोणी काढलं असेल हे आम्ही नाही सांगू शकत. तर रम्या म्हणते, पण तुमच्याकडे एखादं रेकॉर्ड वगैरे असेलच ना, त्यामध्ये त्यांची नावं वगैरे मिळतीलच ना? तर ते दादा म्हणतात, सॉरी, पण आम्ही नवीन जागेत शिफ्ट झालो, त्यामुळे जुने रेकॉर्ड आम्ही तिथेच ठेवून आलो आहोत, म्हणजे संपवणं चालू आहे तिथे, त्याच्यामुळे आमच्याकडे आता कुठलेच रेकॉर्ड नाही आहेत.
पण माझा भाऊ आहे ना, तो सुद्धा टॅटू आर्टिस्टच आहे. तो तुम्हाला कदाचित सांगू शकेल, कारण कदाचित त्याने यांचे टॅटू काढले असावेत. रम्या म्हणते बरं ठीक आहे. तर वसू आत्या म्हणतात हो पण तुमचा भाऊ कुठे आहे? तर ते दादा म्हणतात दुबईला गेला आहे. रम्या विचारते कधी येणार आहे? तर ते म्हणतात 16 तारीखला. रम्या खुश होते आणि म्हणू लागते आई अगं ते परवाच येणार आहेत. तर ते दादा म्हणतात नाही नाही 16 डिसेंबर नाही 16 जानेवारी. तर आता वसू आत्या म्हणतात मग तुम्ही टॅटू काढताना काय डोळ्यावर पट्टी वगैरे बांधता का? तुम्ही कोणाला टॅटू काढताय हे माहीतच नसेल तुम्हाला तर? वसू आत्या खूप चिडलेल्या असतात. रम्या त्यांना शांत करते आणि म्हणू लागते आई. तर वसू आत्या म्हणतात जा क्लायंट वाट बघत असेल. आता ते दादा तिथून निघून जातात. वसू आत्या रम्याला म्हणतात रम्या चल, काहीच उपयोग झाला नाही. परंतु त्याचवेळी रम्याचा तिथे असणाऱ्या बॅनरवर लक्ष जातो. वसू आत्या म्हणतात काय झालंय चल घरी. तर रम्या त्याचवेळी इशारा करत तो फोटो दाखवते, कारण त्या बॅनरवर काव्या आणि जीवाचा फोटो असतो. आता जीवाने काव्याचं नाव आपल्या हृदयात कोरलेलं असतं. आता ते छातीवर कोरलेलं नाव आणि बॅनरवर त्या दोघांचा असणारा फोटो पाहून काव्याला धक्काच बसतो. काव्याला भक्कम असा पुरावा मिळालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी आणि पार्थ दोघेही मिळून आता मसाला पापड बनवत असतात आणि हे सगळं काही जीवा आणि काव्या दुरूनच पाहत असतात. इकडे नंदिनी आणि पार्थ दोघेही मिळून मसाला पापड बनवत असतात आणि म्हणूनच जीवा काव्याला म्हणतो बघितलंस ना, आपल्याकडून बिघडलेलं जेवणसुद्धा दोघेही आवडीने खात आहेत. कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही आणि कुठल्याही प्रकारची चिडचिड केली नाही. त्यातही त्यांनी आनंदच मानला आहे. तर काव्या जीवाला म्हणू लागते आपल्यामुळे बिघडलेले संसार ज्यांनी दुरुस्त केले आहेत त्यांच्यासाठी हीच खूप छोटी गोष्ट आहे जीवा. ती दोघं काहीही करू शकतात आणि त्यांचा तो त्याग आपण जवळून पाहिला आहे. तर काव्या जीवाला म्हणते जीवा आता तू काहीही म्हण, परंतु या दोघांना नाराज करून चालणार नाही. आता त्याचवेळी पार्थ त्या दोघांना पाहतो आणि म्हणतो तुम्ही तिथे काय करताय, इथे या, तुमच्यासाठी सुद्धा आहे हा पापड. असं म्हणत आता चौघही तो मसाला पापड एन्जॉय करतात. तर दुसरीकडे आता रम्या ज्यावेळी वसू आत्यांना तो फोटो दाखवते त्यावेळी वसू आत्यांनाही धक्का बसतो. वसू आत्या म्हणतात हे काय, काव्याचं नाव जीवाच्या छातीवर. तर आता रम्या म्हणू लागते हो आई, अगं याचाच अर्थ ज्यावेळी जीवाच्या वाढदिवसाला हे फार्म हाऊसवर गेले होते त्यावेळी जीवा शेकोटीत पडला नव्हता, तर त्याने छातीवरचा असणारा तो काव्या नावाचा टॅटू जाळला होता. म्हणजे त्याला त्या सगळ्या आठवणी पुसून टाकायच्या होत्या. वसू आत्या म्हणतात हो का, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण आता हे सर्व पुरावे आपल्या हाती आहेत. आता बघ तू काव्याचा टॅटू छातीवर कोरलायस ना, मग आता छाती ठोकपणे तुला तुझ्या भूतकाळाबद्दल सांगावंच लागेल आणि नाही सांगितलं तर मग. तर रम्या म्हणते तर मग हा फोटो आहेच आपल्याकडे. असं म्हणत आता रम्याने तो फोटो काढून घेतलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं चौघही फार्म हाऊसवर गेम खेळत असतात आणि त्याचवेळी जीवा पार्थला म्हणतो तू एक काम कर, काव्यासोबत पंजा लढव. आणि आता दोघेही एकमेकांसोबत लढणार, परंतु त्याचवेळी दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. आता त्यांना भानावर आणण्यासाठी नंदिनी शिटी वाजवते आणि त्याचवेळी आता इकडे काव्या जिंकलेली असते. तर नंदिनी काव्याला म्हणू लागते काव्या तू तुझ्या मनातील अशी एखादी गोष्ट सांग जी आतापर्यंत तू मला कधीच सांगितली नाहीयेस. आता मात्र काव्या जीवाकडे पाहू लागते. आता काव्या तिच्या मनातील सत्य सांगेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.